पवारांच्या सगळ्या आमदारांची बैठक होती आहे। या बैठकीमध्ये अजित पवारांनी मोठ्या संख्येने आमदार निवडून आणल्याबद्दल सगळ्यांना अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल? खरं तर अजित पवारांसाठी हा मोठा क्षण असल्याचं बोललं जातं। अजित पवारांसाठी दिलासादायक बातमी आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे आमदारांना बोलवलंय, काय अधिकची माहिती आहे? विधानसभा निवडणुकीचा खरं तर कालच निकाल लागलेला आहे। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे जवळपास 41 जे ते आमदार निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्याच आमदारांना देवगिरीवरती अजित पवार यांनी आज बोलवून घेतलेलं आहे। आजच्या या बैठकीमध्ये खास विधिमंडळ नेत्यांची ही बैठक असणार आहे। याच्यामध्ये विधिमंडळाचा नेता प्रामुख्याने निवडला जाणार आहे। मात्र आजच्याच या बैठकीमध्ये अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा ठेवला जाणार आहे आणि एकमताने अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता खरं तर वर्तवली जात आहे। आता सकाळपासूनच अनेक राष्ट्रवादीचे सगळे नेते खरं तर देवगिरी वरती दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, इतर मंत्री सगळे असतील, ते सुद्धा खरं तर या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवून त्याच्यानंतर विधिमंडळाचा जो नेता आहे तो देखील निवडला जाणार आहे। अगदी नक्कीच रुपाली, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो या ठिकाणी अजित पवारांचे हे सगळे आमदार आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अभिनंदनाचा हा प्रस्ताव ठेवल्यानंतर एकमतानं अजित पवार यांची नेता म्हणून इथे निवड होण्याची शक्यता आहे।